दत्ता गाडे उसाच्या शेतामध्ये लपल्याची शक्यता आहे। पोलिसांकडून आरोपी गाडेचा ड्रोनद्वारे शोध सुरू आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। शिरूर मधल्या उसाच्या शेतामध्ये लपल्याचा संशय आहे। उसाच्या शेतामध्ये डॉग स्क्वॉडच्या मदतीने देखील आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू आहे। या क्षणाची महत्त्वाची दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या या स्क्रीनवर पाहू शकता। पोलिसांकडून आरोपी गाडेचा ड्रोनद्वारे शोध सुरू आहे। तर शिरूरच्या उसाच्या शेतांमध्ये दत्ता गाडे हा लपल्याची माहिती मिळाली होती आणि या प्राथमिक माहितीच्या आधारे त्याचा ड्रोनद्वारे आणि पोलिसांकडून शोध सुरू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य दत्ता गाडेच्या शोधाची आपण पाहू शकतो। शिरूर मधली ही दृश्य आहे। स्वारगेटवर शिवशाही या बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीचा बलात्कार दत्ता गाडे यांनी केला होता आणि त्यानंतर पोलीस हे त्याच्या शोधात आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। रोहिदास, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। उसाच्या शेतामध्ये लपल्याची माहिती आहे। आता या क्षणाला त्या ठिकाणी काय घडतंय, कशा प्रकारे हा शोध सुरू आहे? मागच्या 2 तासापासून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील गुणाट गावच्या शेत शिवारामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू आहे। दत्ता गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ही शोध मोहीम सुरू झाली आहे। ड्रोनच्या माध्यमातून 2 तासापासून ही शोध मोहीम सुरू असतानाच आता पुणे पोलिसांचं श्वान पथक या ठिकाणी आले। संपूर्ण शेत शिवारामध्ये डॉग पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाते। पुणे स्वारगेट परिसरामध्ये ही घटना घडल्यानंतर हे डॉग स्क्वॉड थेट गुणाट गावामध्ये आले आणि गुणाट गावच्या शेत शिवारामध्ये डॉगच्या माध्यमातून दत्ता गाडेचा शोध घेतला जातोय। 2 तासापासून ही शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे। मात्र पुणे पोलिसांच्या हातात अजून दत्ता गाडे लागलेला नाही। 2 पथकं या ठिकाणी तैनात आहेत। कसून शोध सुरू आहे। मात्र या परिसरामध्ये घनदाट ऊसाची शेती आहे। 2 एकरचा हा संपूर्ण परिसर असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याची ही भीती असल्यामुळं कुठेतरी तपासाला अडथळा येतोय। त्यामुळे आता श्वान पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले। श्वान पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी केली जाते। नक्कीच धन्यवाद रोहिदास, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। शिरूरची ही दृश्य आहे आणि शिरूरमध्येच दत्ता गाडे हा राहत होता आणि या ठिकाणी या उसाच्या शेतामध्ये लपल्याची माहिती, प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या आधारे आता त्याचा शोध घेतला जातोय। पोलीस हे शिरूरमध्ये दाखल झालेले आहे आणि पोलिसांच्या 2 पथकांकडून दत्ता गाडे या आरोपीचा शोध सुरू आहे। तर ड्रोनच्या माध्यमातून देखील त्याचा शोध घेतला जातोय। तर श्वान पथक देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि श्वान पथकाचा आधार घेत, मदत घेत आता पोलीस अधिकारी दत्ता गाडे याच्या मागावर आहेत। गेल्या 2 तासांपासून दत्ता गाडे याचा शोध सुरू आहे। तर पोलिसांना तो उसाच्या शेतामध्ये लपल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती आणि त्यानंतर आता पोलीस चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो।